आज मी ना परवडची भाजी बनवते। एकदम साधा सिंपल सोपी रेसिपी आहे। त्याला तर अगोदर ना असं मिठाने जरा चोळून घ्यायचं। माझा मोबाईल पकडायला ना कोण नाही आहे, म्हणून मी तुम्हाला मग नंतर असं व्यवस्थित जरा चोळून घेतलं ना सगळ्या साईडने, त्याला बारीक बारीक चिरून घेते मी। हे बघा, मी मिठाने चोळून चांगलं त्याला बारीक चिरून घेतलं आहे भाजीला, धुवून वगैरे व्यवस्थित जरा। आता मी फोडणी देते। हे बघा, आता मी तेल टाकते। हे बघा, आता तेल गरम झालंय। बारीक ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं, ते तेवढं लाल झालं। हे बघा, लसूण लाल झालं का मी आता कांदा टाकते। कांद्याला पण चांगलं लाल होऊन द्यायचं, म्हणजे हलकंच करायचं आपल्याला, जास्त लाल नाही करायचं। आणि आता परवडची भाजी टाकायची, त्याला पण चांगलं मस्त परतून घ्यायचं कांद्यामध्ये। जास्त मग कांदा लाल झाला ना, मग भाजी परतली, अजून भाजी शेकली ना, अजून परतली ना का कांदा मग पडू लागतो। थोडंसं परतल्यावर कांदा, हे बघा चांगलं आता परतलं आहे। अजून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। तोपर्यंत अगर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा। तुम्हाला ही भाजी कशी आवडते ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आता चांगली परतून झाली आहे भाजी। आता आपण काय मसाले आहे ते टाकूया। हे बघा, मालवणी मसाला टाकूया, मीठ, हळद, हे सगळ्यांना पण छान आता अजून परतून घेऊया। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल। हे चांगलं परतून झालं आहे, त्याच्यावर ढाकण ठेवूया, वाफेवर भाजीला होऊ देऊया आपण। वाफेवर ठेवते, ढाकण ठेवून 5-10 मिनटं राहू देऊया। हे बघा, 5 मिनटं झाले, भाजीला बघूया आपण। चांगलं शिजायला आले, अजून जरा 5 मिनटं वाफेवर ठेवूया। हे बघा, परत 5 मिनटं झाले, तर परत भाजीला हलवून बघूया, फिरून मस्त झाले बघा आपली भाजी। आता वाफेवरच शिजवले बघा। त्यात टाकायचं बारीक शेंगदाण्याचा कूट करून, छान लागते हा। का तुम्ही पण एकदा करून बघा अशी भाजी। एकदम साधे सिंपल रेसिपी आहे, काय हे नाही काय नाही। बघा, चांगलं मिक्स करून घेतलं आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं ना। आता मी एका प्लेटेमध्ये काढून दाखवते तुम्हाला। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी झाली भाजी, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर।